गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका मी आज सकाळी चालू होतं आपलं 90 हाणं, त्यासोबत चकना. तर मग चला 19 चकना हाणतो लवकर. त्यानंतर जायचं होतं आपल्याला बाळूमामाचं दर्शन घ्यायला. आपण आलो बाळूमामाचं दर्शन घेऊन डायरेक्ट मेंढ्याचं दर्शन घ्यायचं होतं आपल्याला. त्यानंतर जायचं होतं आपल्याला कॉलेजला. बाळूमामाचं दर्शन घेऊन चाललो होतं डायरेक्ट आपण कॉलेजला. चला मित्रांनो, डायरेक्ट 100च्या स्पीडने कॉलेजला. कॉलेजला आलतो पण मास्तरांनी दिली डायरेक्ट सुट्टी. मास्तर म्हणला तुम्ही खालीच बसा, वर अजिबात येऊ नका आज पेपर असल्यामुळे. त्यानंतर आपला आलता मित्र म्हणला चल तुला 90 पाजतो. या बघा मित्रांनो, 3 90 घेतल्या. चला मग पेता तर डायरेक्ट 90. तुम्ही पेता का नाही 90 ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 90 तर पिऊन झालं तर आपलं. आता डायरेक्ट चाललो होतं आपण हॉटेलला. मेरे सपनों के धनी कब आएगी तू, आए हो तुम मस्तानी कब आएगी तू, इतनी जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया चलिया. मित्रांनो, ज्यांना आपल्या हॉटेलचा पत्ता माहीत नाही त्यांच्यासाठी पत्ता सांगतो मित्रांनो. जालना रोडून सरळ जायचं होतं आपल्याला लक्ष्मी चौकाकडे. इकडं ना तिकडं बघायचं, डायरेक्ट जालना रोडनी डायरेक्ट लक्ष्मी चौक गाठायचा. But why did you steal the drop, bro? जालना रोडून डायरेक्ट आलतो आपण लक्ष्मी चौकात. लक्ष्मी चौकातून सरळ जायचं होतं खाली डायरेक्ट. लक्ष्मी चौकातून डायरेक्ट थोडं पुढे आले की लागतो आपल्याला एक ब्रिज. ब्रिजचे सरळ वर नाही जायचं, खालून जायचं मित्रांनो. फाटर आले की अलीकडे ओढून डायरेक्ट यायचं होतं सरळ आपल्याला. अलीकडे आले की डायरेक्ट दिसते आपल्या हॉटेल समोरून. आलतो आपण डायरेक्ट हॉटेलला. हे आपले हॉटेल आहे मित्रांनो. क्वालिटीचा नादच करायचं नाही, एक वेळेस यावंच लागतं आपल्याला भेट द्यायला. आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण भेटतंय. यावंच लागतं व्हेज आणि नॉनव्हेज खायला एक वेळेस नक्कीच. त्यानंतर आलतो आपण डायरेक्ट बाळूमामाचं दर्शन घ्यायला. मित्रांनो, तुम्ही पण घ्या दर्शन. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. दर्शन घेऊन आलतो डायरेक्ट आपण किचनमध्ये बघतो काय मामा काहीतरी बनवत होते. मामानं म्हणलं काय बनवतात. मामा म्हणले शेवगा अंडी बनवतो आपण. मला म्हणलं बघून द्या कशी बनवली. ह्या लईच भारी दिसत. वसत बनवत होते 90. चला मग मित्रांनो 90 आणू आता. मग काय 90ला पडलं होतं पाणी कमी, त्यासाठी चाललो होतं आपण डायरेक्ट पाणी आणायला. आपण आलतो पाणी घ्यायला तर डायरेक्ट टाकला 10चा ठोकळा. बघा कसाचं पाणी येतंय, पण काय झालं पोपटच झालं, खाली सांडा लागलं होतं पाणी. मग काय आपण पण लय हुशार लावलं नीट जार. त्यानंतर पाणी घेतलं, मग जायचं होतं डायरेक्ट हॉटेलला. मग काय चाललं होतं डायरेक्ट हॉटेलला. मित्रांनो, आजचा कसा ब्लॉग वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या हॉटेलला एक वेळेस नक्की भेट द्या. मग काय नाद करायचं नाही, यावंच लागतं हॉटेल तोड जायला. बाय मित्रांनो, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.